तुम्ही बाळराजांच्या भविष्याची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. केवळ हे म्हणणं असतं, तसं होत नाही. कामाच्या गडबडीत या सगळ्या गोष्टी विसरायला होतात. नाही, मग जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोला. बोलायचे तर आहेच, परंतु महाराज आपण चिडणार नसाल तर लवकर बोला. आम्हाला वाटतं नेतृत्वामुळे का होईना, पण वडीलधाऱ्या मुलालाच वडीलकीचा अधिकार मिळणार. धाकटी पाती पाहूनच राहणार. आणि म्हणून आम्हाला वाटतं वाटणी व्हावी, स्वराज्याची वाटणी. राणी साहेब, चिडू नये महाराजांनी. कसल्या गोष्टी करत आहात तुम्ही? आणि कोण आहे कोण तुम्ही बोललेल्या या शब्दामागे? महाराज शांतपणे ऐकून घ्या. आणि नाहीच पटलं तरीही आहे तलवार, आपण हवं ते करू शकता. महाराज, शंभूराजेंना जिंकला जाणारा दक्षिणेचा प्रदेश द्यावा आणि आमच्या बाळराजेंना हे स्वराज्य द्यावं. राज्य, स्वराज्य, काय बोलताहात तुम्ही? आणि कसल्या वाटण्या? उद्या स्वराज्याची वाटणी करायची झाली तर त्यावर अधिकार हा प्रत्येक घराचा असेल, घरातल्या प्रत्येक मुलाचा असेल. बाळराजे केवळ आमच्या पोटी जन्माला आले म्हणून त्यांना अर्धा हिस्सा, हे झूठ आम्हाला मान्य नाही. म्हणजे बाळराजेंना काहीच किंमत नाही? स्वराज्या पुढे आम्हाला देखील किंमत नाही, ही गोष्ट यापुढे आता चांगलीच याद राखा. आणि दुसरी गोष्ट, गेली 32-33 वर्ष आम्ही अहोरात्र संघर्ष करतो आहोत, ते आम्ही राजा होण्यासाठी नाही. या मागचा उद्देश फक्त एकच, आपल्या गोरगरीब रयतेचं सुख, आया बहिणींचं सुख, त्यांना त्यांचे अधिकार हक्क मिळावेत इतकंच. त्यांचं जीवन भयमुक्त व्हावं एवढंच. आम्ही स्वतःला केव्हा राजा मानलंच नाही, ना कधी कुणाला सांगायला गेलो होतो की आम्ही राजे आहोत म्हणून. आम्ही रयतेचे सेवक. पण राणी साहेब, आज तुम्ही ज्या वाटणीपर्यंत पोहोचला आहात, त्या वाटणीपर्यंत पोहोचण्याआधी आमच्या गळ्यातील ही 64 कवड्यांची माळ एकदा तरी बघायला होती. आऊसाहेबांनी ही माळ आमच्या गळ्यात घातली, याचा अर्थ समजतो तुम्हाला? महाराज, आणि तुम्ही वाटणी मागता आहात. आणि वाटणी मागण्याचा खरा अधिकार ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं, त्यांच्या मुला लेकरांचा. ते आधी, मग आपण. ही गोष्ट हमेशा याद राखा. महाराज, आपण म्हणता ते सगळं योग्य आहे, परंतु राजाचं मूल ते असंच फिरणार? आपल्या पोटी त्यांनी जन्म घेतला, हे त्यांचं दुर्दैव ठरावं? बिलकुल नाही. पण ज्या सिंहासनाजवळ जाण्याचा तुमच्या मनात विचार आहे, तिथवर पोहोचण्यासाठी अनेक दिव्य पार करावे लागतील तुम्हाला. ठीक आहे महाराज, आपण जसं म्हणाल तसं. पण आमच्या मनात जे आलं ते आम्ही बोललो. पुन्हा बोलू नका. आम्ही बोललो, चुकलो, माफी असावी. परंतु आमचा विचार शंभूराजेंना आवडला तर? शंभूराजेंना वाटणीचा विचार शक्यच नाही. महाराज, आपला तराजू सोन्याचा, आपण त्यात आम्हाला का तोलताय? शंभूराजेंना दक्षिणेतलं राज्य आवडलं तर पुढे गैरमय होणार नाही. आणि जर नाहीच आवडलं तर आम्ही दक्षिणेत जाऊ. परंतु बाळराजे मोठे झाल्यानंतर राजाराम राजे तिथला प्रदेश वाढवतील. शेवटी वाढेल ते स्वराज्य. आपण शंभूराजेंना विचारा बरं. राणी साहेब, ज्या ठामपणे तुम्ही हे सगळं बोलता आहात, त्याचा अर्थ हे खूप शिजवून आज आमच्या समोर आला आहे. ठीक आहे, वाटणीच्या मागचा सोक्ष मोक्ष आपण आजच लावू. काय घेतला का कानोसा काही रावोजी पंत? नाही. तरी पण काय निर्णय घेतील तुमचे शंभूराजे, काही अंदाज? अहो, शंभूराजे आहेत ते, बुद्धिबळात तरबेज. मिर्झा राजासारख्या मातबरासी मात दिली होती त्यांनी.
हो ना हो, खर तर बुद्धिभ्रष्ट व्हायचा राहिला तो मिर्झा राजा. पण रावोजी पंत याही गोष्टी जमेस धरल्या तरी काही निर्णय घेतील शंभूराजे. काहीतरी अंदाज असेलच की. पण शंभूराजे गड सोडणार नाही. मलाही तसंच वाटतं. तुम्हाला काय वाटतं सुरनीस? मला काय वाटणार? एक गहू प्रकार 9 यांच्या मनातले कोणी ओळखावे? पण मला वाटतं राणी साहेब रायगड सोडणार नाहीत. सगळंच अवघड झालंय. पण समजा शंभू राजांनी वाटणीत रायगडच मागितला तर शंभूराजे जर गडावर राहिले तर आपलाच फायदा होईल. जर का ते कर्नाटकात गेले तर त्यांचा फायदा किती आणि आपला तोटा किती? ज्यांनी कधी फायद्या तोट्याचा विचार केला नाही त्या आऊसाहेबांनी अवघं आयुष्य स्वराज्यासाठी खर्ची घातलं. त्यांना दुःख देऊन आपल्या फायद्या तोट्याचा विचार करताय तुम्ही? निलाजी पंत, बस. मला हाक देखील मारू नका आणि माझं कुणी नाव सुद्धा घेऊ नका. तुम्ही सगळे कृतज्ञ आहात. अहो, पण आम्ही काय कृतज्ञपणा केला? तुमच्या या गोष्टींनी महाराजांना किती वेदना होतील याचा विचार जरी केलाय का तुम्ही? निलाजी पंत, तुमची काही तर गफलत होते. वाटणीच्या निर्णयाशी आम्हा पंतांचा काही संबंध नाही. मग कोण बोललो महाराजांना? राणी साहेब, हवं तर विचारा, रुजवाज करा. आणि हा तुम्हाला कोणी साक्षात्कार दिला? आम्ही बोललो ते. बोलायला कशाला पाहिजे? काही गोष्टी कळतात म्हणून म्हणतो बंद करा. हे चांगलं नाही. काल महाराज जेवलं नाहीत. काल पहिल्यांदा या रायगडावर माझा देव उपाशी राहिला. ज्यानं गलित गात्र महाराष्ट्राला घास भरवला त्यानं उपाशी राहावं. ज्या राजानं अवघ्या महाराष्ट्राच्या कलावरामध्ये श्वास पेरला त्या राजाची दमछाक व्हावी, घुसमट व्हावी. कुठेतरी चुकता आहात तुम्ही. नीट समजून घ्या महाराजांना. अरे, खूप मोठे काम करायला निघालेत ते. त्यांना नका घालू खोडा. अरे, तुमच्यासारखी माणसं त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली तर हिंदुस्तान काबीज करतील. माझं राज हिंदुस्तान काबीज करतील. अरे, का असले साप पाया सोडता आहात? आणि तुम्हाला काय वाटलं महाराजांना या गोष्टी कळणार नाहीत? कळतील तेव्हा मात्र तुमची खैर नसेल. मी सांगेन महाराजांना, मी साक्ष देईन आणि न्याय निवाडा सुद्धा मीच करेन. आणि तो न्याय सगळ्यांचा थरकाप उडवणारा असेल. थरकाप. शंभूराजे, जी आबासाहेब, तुम्हाला विचार करण्यासाठी जेवढा वेळ मिळायला हवा होता तेवढा वेळ मिळालाय का? हो आबासाहेब. आम्ही तुमच्या समोर स्वराज्याच्या वाटणीचा जो प्रस्ताव ठेवला होता त्याचा निर्णय ऐकण्यासाठीच आपण इथे सगळे जमलो आहोत. तुमचा निर्णय झाला असेल तर तो सांगावा, म्हणजे पुढील गोष्टींबद्दल उहापोह करता येईल. जरूर. शंभूराजे, आम्हाला दिलेलं वचन विसरू नका. मातोश्री, आपण चिंता करू नये. आम्ही वचन विसरलेलो नाही. वचन तर आम्हालाही दिलं शंभूराजांनी. शंभूराजे, लक्षात आहे ना? होय मातोश्री, आम्ही वचन दिलं आहे. छत्रपतींच्या मुलावर अन्याय होणार नाही. युवराज, सारासार विचार करून निर्णय सांगावा. दादासाहेब, खरं तर ही तुमची अग्निपरीक्षाच आहे. आबासाहेब, आम्ही नेहमीच अग्निपरीक्षा देत आलो आहोत. असं वाटतं की नशीब आमची अग्निपरीक्षा घेण्यासाठी आहे. निर्णय झाला असेल तर तो सांगावा शंभू. होय आबासाहेब, आमचा निर्णय झाला आहे. वाटणीत कोणता प्रदेश मागायचा ते आम्ही ठरवला आहे. आबासाहेब, जो प्रदेश आम्ही मागू त्याला आपण होकार द्यावा ही आमची हात जोडून विनंती आहे. होकार द्याल ना आबासाहेब? आमचा होकारच असेल. महाराज,
वाटणीत जो प्रदेश मागायचा आम्ही ठरवला आहे तो भव्य आहे, विशाल आहे आणि मजबूत आहे. भव्य, मजबूत, विशाल म्हणजे दक्षिण की रायगड? आबासाहेब, आज सर्वजण चिंतेत आहेत, घरचे आणि बाहेरचे. शिवाय रायगड सुद्धा काळजीत आहे आणि असणारच. आमचा मित्र आहे तो, सखा, आणि या स्वराज्याचा तर कणाच तो. त्याच्या पायाखालची माती घ्यावी आणि देवघरात ठेवावी. त्या मातीला सोन्याचं मूल. आणि म्हणूनच आम्ही स्वराज्यात जन्माला आलो हे आमचं भाग्य समजतो. हे स्वराज्य आम्हाला आमच्या जीवाहून प्रिय. आणि याचं मुख्य कारण म्हणजे स्वराज्याच्या दऱ्याखोऱ्यातून, नद्या नाल्यांतून, पाना फुलातून आणि गाई वासरांच्या हंबरड्यातून आम्हाला एकच आवाज ऐकू येतो, छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आम्ही स्वराज्यापासून वेगळे नाही. शंभूराजे, स्वराज्याबद्दल तुमचा उमया वादा देत आहे आणि अवघ्या 9व्या वर्षापासून तुम्ही ते सिद्धही केलंय. मग याचा अर्थ दक्षिण महत्वाची नाही का? आबासाहेब, दक्षिण महत्वाचीच आहे. दक्षिण स्वराज्याला जोडली जाणं ही भविष्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे. शिवाय राज्याभिषेकानंतर स्वतः छत्रपती दिग्विजयासाठी बाहेर पडणार आहे. म्हणूनच त्या दिग्विजयाकडे उत्तरेतला बादशाह औरंगजेब डोळे लावून बसला आहे. राजपूत सुद्धा टाचा उंचावून राणा प्रतापांच्या निष्ठेनं त्या दिग्विजयाकडे पाहत आहेत. इथूनच उभ्या हिंदुस्थानचं राजकारण बदलणार आहे. दक्षिणेस आम्ही मोठ्या मायेनं मांडीवर घेऊ, तिचं लालन पोषण करू. कारण त्या मातीत आमच्या काका महाराजांचं रक्त मिसळलंय. आमच्या आजोबांचा घाम त्या मातीशी एकरूप झाला आहे. कैलासवासी संभाजी महाराजांचं अपुरं राहिलेलं ते कार्य आम्ही संभाजी राजे पूर्ण करू. म्हणून दक्षिण आम्हाला तितकीच मोलाची, ती नजरेआड करता येणार नाही. म्हणजे दक्षिण तुम्हाला आवडते? आबासाहेब, स्वराज्याला महान बनवणारी कोणतीही गोष्ट आम्हाला आवडतेच. आबासाहेब, दक्षिण आम्हास आवडणार नाही असं नाही, परंतु म्हणूनच आबासाहेब आम्ही. शंभूराजे, आपण आम्हाला वचन दिले, भान असू द्या. होय मातोश्री, आम्ही वचन दिलं आहे. पण आम्ही वचन थोरल्या मातोश्रींनाही दिलं आहे. आणि त्याही अगोदर आम्ही वचन दिलंय ते या मातीला. आम्ही वचन दिलंय ते आबासाहेबांच्या स्वप्नांना. आणि राजे श्री आबासाहेबांचं जे स्वप्न, जे स्वराज्य स्वप्न आहे ते पूर्ण करून प्राणपणाने त्यांचं रक्षण करणं हे आमचं जीवन. या पलीकडे काहीच नाही. वाटणीच्या प्रस्तावावर जो आम्ही विचार केला आहे तो आपल्याला सांगतो. शंभूराजे आधी वाटणीचा निर्णय सांगावा आणि मग त्या मागचा विचार सांगावा. वाटणी तर आम्ही मागणारच. बाळराजे, तो तुकडा द्या. मूळ स्वराज्य. मूळ स्वराज्य म्हणजे रयतेचं राज्य. स्वराज्यात प्राणपणानं लढण्याची आणि आत्मसन्मानाची ज्योत आबासाहेबांनी रयतेच्या अंतःकरणात पेटवली, ती इथेच मूळ स्वराज्यात. हे मूळ स्वराज्य उभं राहिलं त्याला ही ज्योत कारणीभूत आहे. हे राज्य आपलं आहे, आपल्या हक्काचं आहे. ही गोष्ट रयतेच्या अंतःकरणात जागवणं असाध्य गोष्ट होती. आबासाहेबांनी ती साध्य करून दाखवली. बाळराजे, वारसा हक्क. वारसा हक्क. स्वराज्याचा खरा वारस कोण? स्वराज्यावर खरा अधिकार कोणाचा? प्रश्न महत्वाचा आहेच. त्याविषयी आम्ही काय बोलावं? 18 पगड जातीचे लोक एक दिलानं, एक जीवानं लढले आणि स्वराज्य उभं राहिलं. जे जे लढले ते वीरगतीस गेले, लुळे पांगळे झाले,
सगळे सगळे स्वराज्याचे खरे वारसदार. स्वराज्याचा एक वारस असूच शकत नाही. बाळराजे, स्वराज्य हित कशात आहे? एकीत स्वराज्य हित कशात आहे? बळकट मुठीतल्या तलवारीत आणि त्या तलवारीच्या मागे उभ्या असलेल्या रयतेच्या प्रामाणिक आशीर्वादात. राज्य साधनेत, शासनात, स्वाभिमानाच्या रक्षणात आणि घरातल्या स्त्रियांच्या खळखळून हसण्यात स्वराज्य हित आहे. आणि ही दक्षिण अर्थात नव्यानं जिंकला जाणारा प्रदेश जो राखला जाईल आणि जो राखण्यासाठी तिथे उत्तम कारभार करणं गरजेचं आहे. आम्ही जाणून बुजून या गोष्टींची आपल्याशी चर्चा केली कारण ते गरजेचं होतं. मूळ स्वराज्य यातून निर्माण होणारा वारसा हक्क, त्या वारसा हक्कातून येणारं स्वराज्य हित आणि त्यातूनच पुढे आलेल्या दक्षिण वाटणीचा प्रस्ताव, या सगळ्या गोष्टी आमच्या भोवती फिरत होत्या आणि आम्ही त्या गोष्टींभोवती फिरत होतो. त्या फिरण्या फिरवण्यातून त्याच्या मागची बाजू आमच्या समोर आली. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिव सैशात मुद्रा भद्राय राजते. अति सुंदर. पण मग वाटणीचं काय? आबासाहेब, जशी देहाची वाटणी करता येत नाही तशी स्वराज्याची वाटणी अशक्य. आपल्या सर्वांच्या महत्वाकांक्षेपेक्षा स्वराज्य हे अधिक मौल्यवान. युवराज, आम्हाला धनदौलतीचा कान मात्र मोह नाही. आमचे आबासाहेब हीच आमची दौलत आणि तेच आमचं सर्वस्व. आबासाहेब असताना आम्हाला कसलीच अपेक्षा नाही. माझ्या लेकरा, काय बोललास रे? आबासाहेब, तुम्ही आम्हाला कळला तर जगाला कळा. तुमचा पुत्र म्हणून नाही, तुमची रयत म्हणून सांगतो. तुमच्यासारखा युगपुरुष 1000 वर्षातून एकदा जन्माला येतो. आम्ही तुमचं लेकरू आहोत, हे सद्भाग्य आहे आमचं. आपल्या अवतीभवती आम्ही सर्वजण वावरतो ही देवाची कृपा. आणि म्हणूनच स्वार्थ, राग, लोभ, वैयक्तिक महत्वाकांक्षा हे सगळं विसरून आबासाहेबांचं जे संकल्पित आहे तेच आपल्या जीवनाचं ध्येय. शंभूबाळा, महाराज